नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत बैलपोळा का साजरा केला जातो, काय आहे त्याची कथा। बैलपोळ्याविषयी एक प्रचलित कथा आहे। असं म्हणतात की कैलाश पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती सारीपाटाचा खेळ खेळत होते। सारीपाटाचा हा डाव माता पार्वतीने जिंकला, मात्र हा डाव कोणी जिंकला यावरून भगवान शंकर आणि माता पार्वतीचे भांडण झाले। हा वाद सोडवण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीची मदत घ्यायचे ठरले। शेजारी नंदी उभा होता। नंदी त्या क्षणाचा साक्षीदार होता। तेव्हा पार्वती मातेने नंदीला विचारले की डाव कोणी जिंकला। त्यावेळी भगवान शंकराचा परम भक्त नंदीने शंकराची बाजू घेतली। नंदीचे उत्तर ऐकून माता पार्वतीला राग आला आणि तिने नंदीला शाप दिला, कलियुगात तुला आयुष्यभर कष्ट करावे लागतील असा शाप पार्वतीने नंदीला दिला। नंदीला त्याची चूक समजली आणि त्याने पार्वती मातेची माफी मागितली। तेव्हा दया येऊन पार्वती मातेने नंदीला सांगितले की तुला कलियुगात जरी आयुष्यभर कष्ट करावे लागले तरी वर्षातून एक दिवस असा असेल जेव्हा माणसं तुझी देवाप्रमाणे पूजा करतील, तुला कष्टाचे काम करायला देणार नाहीत। तेव्हापासून बैलाची पूजा करणारा बैलपोळा हा सण साजरा होऊ लागला। बैलपोळ्याची कथा काल्पनिक असली तरी हा सण साजरा करण्यामागची भावना मात्र नक्कीच कृतज्ञतेची आहे। निसर्गातील प्रत्येक वृक्ष, वेली, प्राणी, डोंगर, नदी पूजा करून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा भारतात आहे। ही परंपराच माणसाची निसर्गाशी असलेली नाळ कायम जोडून ठेवते। धन्यवाद।